प्रेज द लॉर्ड. बोलो प्रभू येशू मसीह की जय. हाले. आपला देव जिवंत देव आहे. येस. आपला देव आपल्यावरती खूप प्रेम करतो. येस. बायबल सांगतं की त्याने रुपयाने आणि सोन्याने आपल्याला विकत नाही घेतलं, पण निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त याच्या मौल्यवान रक्ताने आपल्याला विकत घेतलंय. तुम्ही देवाचे मौल्यवान लेकर आहात. केव्हा स्वतःला कमी लेखू नका. बायबलमध्ये लिहिलंय, देवाच्या वचनात लिहिलंय, देव तुम्हाला नावाने ओळखतो. हालेलुया. याच्यापेक्षा काय मोठं मान आहे की बायबल सांगतं देव आपल्याला नावाने ओळखतो. हालेलुया. पण देवाच्या राज्यात ज्यावेळेस तुम्ही येता, प्रभू ईश्वर विश्वास ठेवता, तुम्ही बोलणारे लोक पाहिजे, वचन बोलणारे, विश्वासाची ढाल पुढं करणारे पाहिजे. कारण प्रभू ईश्वर लवकर येणार आहे आणि तो यायच्या अगोदर बायबल सांगतं माझा न्यायी माणूस विश्वासाने जगेल. तर तुम्ही हिब्री करास पत्र काढलं 10वा अध्याय, हिब्री कराच्या पत्रात जर तुम्ही आला, थँक्यू जीसस, हिब्री कराच्या पत्रात जर तुम्ही आला तिथं असं लिहिलेलं आहे, हिब्री करास पत्र 10वा अध्याय वाचूया 37 आणि 38 वचन. हिब्री करास पत्र 10वा अध्याय 37 आणि 38 वचन प्लीज वाचूया. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे आणि मग जो येणार तो येईलच आणि उशीर करणार नाही. आणि माझा न्यायी मनुष्य विश्वासाने जगेल. कसं जगेल? विश्वासाने जगेल. देवाच्या वचनावर विश्वास. पुढचं वचन. परंतु जर तो मागे हटेल तर त्याच्याविषयी माझा जीव संतोष पावणार नाही. ना पुढचं वचन. तथापि नाशाकडे मागे हटणाऱ्यापैकी आपण नाही, तर देवाच्या तारणासाठी विश्वास धरणाऱ्यापैकी आहो. बायबल सांगतं तथापि नाशाकडे मागे हटणाऱ्यापैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास धरणाऱ्यापैकी आहो. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, देव विश्वासाने आपल्याकडे पाहतोय. तो म्हणतो माझे लेकरं मागे नाही हटणार. नो, माझे लेकरं मागे नाही हटणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो बायबल मध्ये लिहिलंय, ज्यावेळेस इस्रायल लोक बंधनात होते, समस्यात होते, आणि ज्यावेळेस देवाने त्यांना बाहेर काढलं, लक्षात ठेवा, ज्यावेळेस समुद्र त्यांच्या पुढे आला, तांबडा समुद्र, हा समुद्र आम्ही खूप वेळा पाहून आलोय, 6वे वेळा, आता आम्ही 7वे वेळेस जाणार आहे. पण लक्षात ठेवा, हा समुद्र अक्राळ विक्राळ होता, अत्यंत मोठा. पण एक माणूस होता ज्याचं नाव मोशे होतं. त्याने समुद्राकडे पाहिलं, लोकांकडे पाहिलं. तो लोकांसारखा बडबड करून नाही म्हणाला आता काय होणार, आता मरणार. लोक म्हणले आम्हाला का मिस्रातून आणलं, तिथं चांगल्या कबरा होत्या, तिथं मेलं असतं, पुरलं असतं. पण मोशे काय म्हटला, आज तुम्ही देवाचं तारण पाहाल. आज ज्या मिस्रांना तुम्ही पाहता त्यांना परत तुम्ही पाहणार नाही, कारण देव तुमची लढाई लढेल. आमेन. काय विश्वास होता बघा मोशेचा. आणि बायबल सांगतं देवाने मोशेला सांगितलं हात पुढं कर, काठी घे आणि मार. आणि ज्यावेळेस मोशेने मारली, देवाने पूर्ण समुद्र दुभागला. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं इस्रायल लोक त्या तांबड्या समुद्रातून वाटेतून बाहेर आले. पाणी भिंतीसारखं उभं होतं. पाणी कोणी भिंतीसारखं उभं नाही करू शकत. वाचलं तुम्ही निर्गम 14 मध्ये असं लिहिलं की पाणी भिंतीसारखं उभं होतं आणि इस्रायल लोक त्यातून गेले. पण तेच मिस्री त्यांच्या मागे यायचा प्रयत्न केला, ते बुडाले. ज्या पाण्याने इस्रायल लोकांना बुडवलं नाही, पण ज्या पाण्याने त्याच पाण्याने मिस्रांना बुडवलं. का माहितीये? कारण देव ज्यावेळेस तुमच्यावर असतो, जगातली कुठली शक्ती तुम्हाला बुडवू नाही शकत. पण जर देव तुमच्या बरोबर नाही, साधी मुंगी देखील तुम्हाला मारायचं कारण बनेल. मच्छर देखील. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, विश्वासाने, विश्वासाची ढाल पुढं करून आपण जगलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्ही विश्वासाची ढाल पुढे करून जगता, बायबलच्या वचनात लिहिलेलं आहे की देव म्हणतो हा माझा न्यायी माणूस आहे, हा विश्वासाने जगणार आहे. प्रेज द लॉर्ड. पहा ती रक्तस्रावी बाई. बायबल सांगतं ही बाई जी होती, ही बाई 12 वर्ष रक्तस्रावी होती. 12 वर्ष तिला खूप त्रास होता. सगळे वैद्यांकडून तिने हाल सोसले. पण एक दिवशी तिने ऐकलं माझ्या गावात कोण आलाय, प्रभू येशू आलाय. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस प्रभू येशू येतो, मोठी आशा येते, कृपा प्रगट होते, सामर्थ्य प्रगट होतं, जीवन बदललं जातं, सार्वकालिक जीवन मिळतं आणि लोक आनंदी होतात. हालेलुया. आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस तिने ऐकलं की माझ्या गावात येशू आला, कोणीतरी तिला सांगितलं असेल तू अशी मरणार आहे, 12 वर्ष झाले तुला रक्तस्राव आहे, तू अशी मरणार आहे,
चल येशू आलाय, त्याच्याकडे सामर्थ्य, तुला आरोग्य द्यायचं, तुला जीवन द्यायचं, तुला जगवायचं, तुला दीर्घ आयुष्य द्यायचं सामर्थ्य प्रभूकडे. हिने विश्वास धरला. बायबल मध्ये काय लिहिलंय? ती विश्वासाचे शब्द बरे व्हायच्या अगोदर ती काय बोलली? मार्क 5वा अध्याय, मार्क याचा 5वा अध्याय, मार्क 5th chapter. कम ऑन, विल कम देअर. मार्क याचा 5वा अध्यायामध्ये आपण आहोत. मार्क 5वा अध्याय आणि असं लिहिलेलं आहे, प्लीज वाचूया 25वा वचन. मार्क 5वा अध्याय 25वा वचन. आणि 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली कोणी एक बाई होती, आणि तिने पुष्कळ वैद्याकडून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते ते सर्व खर्च केले होते, तरी तिला काही गुण न येता उलट तिचे दुखणे अधिक झाले होते, वाढले. पुढचं वचन. तिने येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्यामुळे, येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या. आज तुम्ही कोणाविषयीच्या ऐकतायत? पास्टर विषयी नाही, येशूविषयीच्या गोष्टी. आणि ज्यास तुम्ही येशूविषयीच्या गोष्टी ऐकता, विश्वास येतो. शैतानाला जावं लागतं, आजाराला जावं लागतं. प्रेज द लॉर्ड. सो बघा की तुम्ही येशू ख्रिस्ताच्या विषयीच गोष्टी ऐकताय. पुढे असं लिहिलंय, लोकसमुदायामध्ये मागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला. आणि बायबल सांगतं ती काय बोलली ऐका. कारण तिने म्हटले, मी केवळ याच्या वस्त्राला स्पर्श केला तरी मी बरी होईल. ना बघा, ती वस्त्राला स्पर्श करायच्या अगोदरच म्हटले, मी याच्या वस्त्राला जरी स्पर्श केला तरी मी काय होणार? बरी होईल. याला म्हणतात विश्वासाने जगणं. आमेन. काही लोक म्हणतात बरं झाल्यानंतर ना पास्टर आम्ही साक्ष देणार, आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार, आम्ही मीटिंग ठेवणार. तुमचं बोलणं बरं व्हायच्या अगोदर पाहिजे की देव मला बरं करायला सामर्थ्यवान आहे आणि मी बरं होणार प्रभू येशूच्या नावात, आणि मी प्रभू येशूला बसत्या मार्चाने मला आरोग्य मिळाले. ज्यावेळेस तुम्ही असं बोलता, लक्षात ठेवा, देवाला खूप आनंद होतो आणि शैतान दुःखी होतो. कारण तुम्ही विश्वासाची ढाल पुढं करता, आणि ज्यावेळेस विश्वासाची ढाल पुढं येते, कुठलाही दुष्ट आत्मा तुमच्या विरुद्ध थांबणार नाही. या बाईला कळालं, या बाईला कोणीतरी सांगितलं असेल येशू आलाय, येशूविषयीच्या गोष्टी सांगितल्या असतील, किती चमत्कार केले, आंधळ्यांना डोळे दिले, मेलेले उठवले, लाजराला उठवलं. नेहमी येशू ख्रिस्ताविषयी सांगणारे लोक बना. तुमच्या शेजाऱ्याला, तुमच्या कंपनीत लाज वाटू नका देव, कारण की माहित नाही त्याचं जीवन तुमच्या बोलण्याहून येशूकडे येईल आणि तो बदलला जाईल. आमेन. आज मला देखील माझ्या आईनी सुवार्थ सांगितली म्हणून आज मी बदललो. नाही तर मी कॅथलिक असतो, जगातल्याच गोष्टी असतो. कोणीतरी सुवार्थ सांगितली पाहिजे. कारण शैतान काय होतो, अरे हा ऐकणार नाही, अरे हा जातीचा आहे, तो त्या धर्माचा आहे, तो नाही ऐकणार. बघ नाही, तुमचं काम आहे. बायबल सांगतं तुम्हाला मला सांगायला बोलवलंय. येस, आमेन. आणि ज्यावेळेस तुम्ही सांगता, तुम्ही तुमचं काम करता, देव त्याचं काम करतो. येस. हालेलुया. ह्या बाईने ऐकलं, आणि बाईचं काय होतं की मी त्याच्या वस्त्राला स्पर्श करेन, मी बरी होईल. पुढं शैतान तिला म्हणलं असेल, ए बाई तू तर अशुद्ध आहे, तू तर गर्दीत जायच्या लायकीची नाही, कारण तू रक्तस्रावी आहे. त्यावेळेला गर्दीत जाऊ नाही शकत. जाऊ नको बाई, जाऊ नको, तुला बरं नाही होणार. लोक तुला चेंगरतील, लोक तुला धोंड मारतील जर त्यांना कळलं तू रक्तस्रावी आहे. कितीतरी शैतानाने विचार टाकले असतील, पण बायबल सांगते विश्वासाची ढाल पुढे केली. आणि काय म्हटली, मी जाणारच, वस्त्राला स्पर्श करेलच येशूच्या वस्त्राच्या गोंड्याने मी बरी होईल. पुढे काय लिहिलंय का, तेव्हा लागलेच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला. लागलेच रक्ताचा झरा सुकून गेला. पुढचं वचन. व तिला आपल्या शरीरात असा अनुभव आला की आपण आपल्या पिढेपासून मुक्त झालो आहोत. तिला अनुभव आला की माझ्या पिढेपासून मी मुक्त झालो आहोत. पुढचं वचन. मग लागलेच येशूने आपल्यातून सामर्थ्य निघाले आहे हे अंतरी जाणून दाटीमध्ये मागे वळून म्हटले, माझ्या वस्त्राला कोणी स्पर्श केला. हे तर खूप मोठे प्रीचिंग आहे, पण मी याच्यात नाही जाणार, पुढे जाईल. ऐका. तेव्हा त्याचे शिष्य त्याला म्हणाले, समुदाय दाटी करून तुला भिडत आहे हे तू पाहतोस, तरी मला कोणी स्पर्श केला असे कसे म्हणतोस. पुढचं वचन. मग जिने हे केले होते तिला पाहायला तो सभोवती पाहू लागला. तेव्हा ती बाई आपल्याला काय घडले आहे हे जाणून भीत व थरथर कापत आली व त्याच्या पुढे उपडी पडली व तिने त्याला सर्व काही खरे सांगितले. पुढचं वचन. मग त्याने तिला म्हटले, मुली तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा व आपल्या पिढेपासून बरी झालेली अशी राहा. प्लीज ऐका, येशू काय म्हणतो, तुझ्या विश्वासाने तुला
तारले. जर इनी देवाचं प्रभूच्या विषय ऐकून पुढे नसती आली, जर तिने येशूला स्पर्श नसता केला, ते वाचले असते का? नाही. शैतानाचं ऐकले असती, पतीचं ऐकलं असतं, लेकराचं ऐकलं असतं, अरे जाऊ नको, लोक धोंडमार करतील, तुला शिक्षा येईल, तू मरशील, तुला जाता येणार नाही. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, प्रभू येशूकडे धावत या. कारण तो तुमचा ताळणारा देव आहे. आणि एकदा का त्याच्याकडे तुम्ही आला, बायबल सांगतं, येशू स्वतः म्हणला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो अंधारात चालणारच नाही, तो जीवनाचा प्रकाश त्याजवळ राहील. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया, डोळे बंद करा आणि आपलं हृदय येशूसाठी उघडा. प्रभू येशूला आपल्या हृदयात घ्या आणि प्रभूला सांगा, मला तुझी गरज आहे प्रभू. माझ्या मागे म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी आला. माझ्यासाठी प्राण दिला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. हे प्रभू, मला क्षमा कर. प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. माझ्या हृदयात ये. प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन विश्वासाने माझ्या हृदयात मी स्वीकारत. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं आहे. आमेन. प्रेयर करूया. फादर, आजारी बागावर हात ठेवा. फादर, जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय, तुझे लेकर आहेत, यांना सर्व कासाठी तुझे लेकर बनवले म्हणून थँक्यू. आम्ही यांना आशीर्वाद देतो. प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर. आजपासून प्रभू येशूच्या राज्यात ते आहे, देवाच्या प्रियपुत्र राज्यात. प्रभू येशूचं नाव त्यांना ठेवलेलं आहे. सगळे आजार शरीरातले, सगळ्या वेदना शरीरातल्या, सगळे डॉक्टरनी सांगितलेले आजार, रोग मी आज्ञा देतो, आजाराच्या आत्म्याला सोड त्यांचं शरीर. आजार, कॅन्सर उपटला जा, मी उपटतो येशूच्या नावात त्यांच्या शरीरातून. आणि डोक्यासून तर पायापर्यंत मी आज्ञा देतो, प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. थँक्यू फादर. थँक्यू फादर. तुझं सामर्थ्य वाहत आहे, तुझं आरोग्य त्यांच्यामध्ये वाहत आहे. थँक्यू लॉर्ड. तुझ्या लेकरांना तू स्पर्श करत आहे लॉर्ड. प्रत्येक ज्या शरीराच्या आवय निकामेत मी आज्ञा देतो, पूर्णपणे नवीन हो येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मोकळे व्हा. सगळं दारूचं, वाईटाचं आकर्षण निघून जायचं नावात. त्यांचं घर स्वर्ग बनव प्रभू. त्यांच्या घरात मोठं आत्मिक शारीरिक अशा शांती आणि मी स्वीकारतो येशूच्या नावात. आणि त्यांना चर्चला आण, तुझं गौरव होते प्रभू येशूच्या नावात. आमेन.